अहो आता मी घरीच फोन केला होता, ईशाच्या आईनीच घेतला आणि त्याच विचारत होत्या तुम्ही सगळे कधी येताय म्हणून. यावरून कळलं की ईशा घरी पोहोचलेली नाहीये. नाही पण आईसाहेब, मी मंदिराच्या दोन्ही बाजूला बघून आलो, ईशा काही दिसली नाही कुठे. मी तिला फोन सुद्धा ट्राय केला, फोन वाजतोय पण उचलत नाहीये ती. आईसाहेब काही मदत हवी का? नाही काही नाही, आम्ही ईशाचीच वाट बघतोय. ईशाताई, मला वाटतं ते मागच्या बाजूला गेले असाव्या. हो का? हो. बर. आईसाहेब मला वाटतं मी एकदा बघून यायला पाहिजे तिला. हो पण आईसाहेब विक्रांत कुठे? विक्रांत इथे नाही आले. ईशावली कुठे आहेत मग? आम्ही तिचीच वाट बघतोय. पूजा कधीच झाली आमची, पण ती कुठे दिसत नाहीये. तू जरा जाऊन बघून येतोस का? नाही थांबा, मीच बघून येतो. कारण गुरुजी आत्ताच म्हणाले की फोनवर बोलत बोलत ती मागच्या बाजूला गेली असं त्यांनी पाहिलंय. मागच्या बाजूला गेली? मी बघून येतो. झेंडे साहेब मी येतो ना तुमच्या बरोबर. मी सांगतो ना तुम्हाला, मी बघून येतो म्हणून. तुम्ही इथून हलू नका, येतो बघून मी. विलास तिच्या अंगाला हात लावायचा नाही. तिला झालं का लाग सोड तिला. साहेब हा तिला वाचवायचा प्रयत्न करतोय. बस तू. साहेब तुम्हीच सांगितलं नाही ना मारायचंय. मी तुला सांगतो नंतर. नंतर कधी? ईशाचा जीव गेल्यावर? एक नंबरची कपटी आणि खोटारडी पोरगी आहे ती. मला खोटं ठरवलं विक्रांत. मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न केला. हे बघ, सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलंय तिने. मग मी काय करणार होतो? ती माझी बायको आहे. तुझ्या वाईटावर आहे ती. तुला मारायला परत आली आहे. हाय साहेब बोला. झाली पूजा? हो पूजा झाली. ईशा घरी नाही ना आली? बहिणी नाही. नाही म्हणजे अरे पूजा आमची मगाशीच झाली, पण ती फोनवर बोलत बाहेर कुठेतरी गेली आणि आता दिसत नाहीये. म्हणून मला वाटलं घरी आलीये की काय. नाही वहिनी नाही आली घरी. बरं विक्रांत आलेत का घरी? दादा नाही, विचारून सांगतो मी. मंदाताई मंदाताई काय ऐकत होतात तुम्ही आता? काहीच नाही. कुठे काय? काहीच नाही. बरं मला सांगा, दादा आला होता का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक नसायला काय झालंय? मी साधा प्रश्न विचारलाय. दादा घरी आला होता का? हो. नाही नाही नाही, म्हणजे मला काहीच माहित नाहीये. हे काय उत्तर आहे? काय प्रॉब्लेम आहे? काही नाही.
मला खरंच काही माहित नाहीये. नाही, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. आता मला लवकर सांगा मंदाताई, सगळं ठीक आहे का? असं का विचारलं तुम्ही? आता बोला लवकर, खरं काय ते सांगा. मंदताई, मी तुम्हाला तिथून लपून ऐकताना बघितलंय, त्यामुळे आता लवकर काय ते खरं सांगा मला, नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीच नाहीये, माहिती आहे तुम्हाला. थांबा, मी पोलिसांनाच फोन लावतो. हो नाही नाही थांबा. असं काही करू नका, मी सगळं सांगते. ते झेंडे आहेत ना. झेंडे काय? तेच बोलले की. काय बोलले मंदाताई, सांगा आता लवकर. सांगते. तुम्ही घरातले सगळे मिळून विक्रांत सरांच्या विरोधात कट शिजवताय, मला काय समजत नाही का? अहो नाही, तसं काही नाहीये आणि मी नाहीये कशात. एक दिवस हे सगळे कट उघडकीस येणार आहे. ईशा घरात काय काय करते, काय काय बोलते, काय प्लॅन बनवते, हे सगळं मला वेळोवेळी कळवत राहायचं. नाही नाही, मी असं नाही करू शकत. करेन मी. गुड. साहब अभी भी मौका है, उड़ा दो इसको. या माणसाला पाठवलं ईशाला मारायला. हे बघ, तू हिच्या प्रेमात आंधळ होऊ नकोस. तुला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय असतं? तू कधी कोणावर प्रेम केलंस का? हे असलं प्रेम? मी तुला किती पुरावे देण्याचा प्रयत्न केला, पण मला खोटं ठरवलंय ना. अरे ही राजनंदिनी आहे, पुनर्जन्म घेऊन आली. माझ्यावर विश्वास ठेव विक्रांत. तुझ्यावर विश्वास? वहिनी आहे तुझी ती. मित्र म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते मला. झेंडे तिला मारण्यात जर तिच्याविषयी काही बोलला असता तर. ट्रीटमेंट सुरू आहे, काही वाटलंच तर मी तुम्हाला फोन करेन. थँक्यू डॉक्टर. काहीच्या काही होऊन बसलो हे. काय झालंय ते कळायला काही मार्ग नाही. कुणी गोळी झाडली असेल सरांवर. जयदीप, तुला तरी माहितीये का नेमकं काय झालंय ते? विक्रांत असे अचानक आले आणि सगळंच विचित्र होऊन बसलंय. हो ना, म्हणजे ना आम्ही सिनेमातच बघितलं हो अशी गोळी लागलेली, पण जावई बापूंनाच असं होईल असं वाटलं नव्हतं. काय झालं हे नेमकं कसं कळेल आपल्याला?
आता तरी ऑपरेशन वेळेत झालंय आणि चांगलं झालंय एवढंच कळलंय आपल्याला. आय थिंक इट्स अ वेट अँड वॉच सिच्युएशन. म्हणजे आपल्याला ब्रोइमलॉची तब्येत ठीक होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे, कारण आता काहीच सांगता येणार नाही. बाई, काय करायचं आता? जयदीपराव, सरांवर कुणी मारेकरी घातली का हो? आता तसं काहीच सांगता येणार नाही बाबा. हळूहळू कळेल यामागे कोण येते. हो, पण सरांचा जीव वाचला हे फार बरं झालं. ज्यांनी कोणी हे केलं असेल ना, त्याला आयुष्यात कधी सुख मिळणार नाही. विक्रांत सरांचे कोणी शत्रू आहेत का? बाबा, आपण याबद्दल आत्ता प्लीज काही नको बोलूया. दादासारख्या मोठ्या माणसाबद्दल रुमर्स उठू शकतात म्हणून. हो, बरोबर आहे. काय करायचं हो आता? आई अंबाबाई, जावई बापूंना वाचव ग यातनं. दर 1 तासाने मला याचे अपडेट देत राहा. ओके सर. डॉक्टर, तर बरे होतील ना? काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? सर्जरी तर सक्सेसफुल झालेली आहे. ठीक आहे. प्लीज तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल. ही मला तासाने रिपोर्ट देत राहील. तुम्ही पोलिसांना कळवलंय? सध्या तरी मी या गोष्टीचा विचार नाही करत, कारण सर बरे होणं सगळ्यात महत्वाचं आहे आता. ओके, कळवा मला. येतो मी. बघा, तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. आपण स्ट्रेस घेऊन काही उपयोग होणार नाहीये. डॉक्टरांनी त्यांचं काम केलंय ना. हो सोनियाताई, म्हणजे जावई बापूंची तब्येत इतकी वरखाली होतीये, ते फक्त आपण बघत राहायचं आता. दुसरं काय? हो, पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं असं म्हणाले ना डॉक्टर? हो, पण धोका अजून टळला नाहीये. काहीच्या काही होऊन बसलं नाही का हो आईसाहेब? ईशाची आई, तुम्ही नका काळजी करू. डॉक्टर आहेत तिथे. आईसाहेब, झेंडे सर नाही आले का बघायला? त्यांना दिसत नाहीत कुठं म्हणून म्हणलं. मला वाटतं आपण इथे बसून उगाच चर्चा करायला नको, कारण खरं काय ते अजून आपल्याला कोणालाच माहिती नाही. आईसाहेब, तुम्ही थोडा वेळ आराम करा. आई, बाबा, तुम्ही सुद्धा. या, ही इज राईट. सो लेट्स गो. नमस्ते आई साहेब. नमस्कार. बोला इन्स्पेक्टर साहेब. विक्रांत सरांना गोळी लागली आहे, ते इंजर्ड आहेत. ही बातमी खरी आहे का? हो, बातमी खरी आहे. त्यांचं ऑपरेशन सुद्धा झालंय ना? हो इन्स्पेक्टर साहेब. त्यांची तब्येत कशी आहे? स्टेबल आहे आत्ता तरी. हे कसं काय झालं सगळं? काहीच कल्पना नाही आहे आम्हाला इन्स्पेक्टर साहेब. कोणी केला असेल हा हल्ला? नाही म्हणजे तुमचा पण डाऊट? असं कसं होईल? तुम्ही त्यांच्या कुटुंबातले आहात ना? शिवाय ऑफिसमध्ये एकत्र काम करता. काहीतरी आयडिया असेल ना तुम्हाला? नमस्कार. नमस्कार मॅडम. मी ईशा सरंजामे.
सरांची तब्येत ठीक आहे आता, पण त्यांच्यावर हल्ला कोणी केला? इन्स्पेक्टर साहेब, तो हल्ला नव्हता. हल्ला नव्हता? मग? तो अपघात होता. अपघात? कसा झाला अपघात? विक्रांत सरांकडून चुकून गोळी फायर झाली आणि ती त्यांनाच लागली. पण विक्रांत सरांकडून अशी चूक होईल असं वाटत नाही. चूक ही चूक असते इन्स्पेक्टर साहेब, आणि ती कोणाच्याही हातून घडू शकते. पण असं तर नाही ना ही चूक नसून सुसाईड करण्याचा प्रयत्न होता? नाही, पण विक्रांत असं का करतील? एक्झॅक्टली. दादा असं का करेल? म्हणजे आम्हाला तरी त्याची शक्यता वाटत नाही इन्स्पेक्टर साहेब. आम्ही हजारो केसेस बघतो साहेब. माणसाच्या मनात काय चाललंय हे काही सांगता येत नाही. कधी कधी सगळ्यात जवळच्या व्यक्तीला सुद्धा अंदाज नसतो की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय. इन्स्पेक्टर साहेब, विक्रांत सरांची एक जवळची व्यक्ती म्हणून मीच तुम्हाला सांगते की त्यांच्याकडून खरंच रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर चुकून दाबला गेला आणि गोळी फायर झाली जी त्यांनाच लागली. मी त्यांची बायको आहे इन्स्पेक्टर साहेब. ह्या सगळ्यात जर काही घातपात असता तर मी का लपवून ठेवलं असतं तुमच्यापासून ते? मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची काळजी नाहीये का इन्स्पेक्टर साहेब? सॉरी मॅडम, तरी तुम्हाला या सगळ्याचा रिपोर्ट द्यावा लागेल. हो साहेब, ते करतो मी लगेच. दादाचा जीव जास्त महत्वाचा होता म्हणून आम्ही आधी मेडिकल ट्रीटमेंट सुरू केली. पण पुढची प्रोसिजर करूया आपण. मी स्वतः येईन उद्या पोलीस स्टेशनला. ठीक आहे, येतो मॅडम. आई साहेब चला. वहिनी, पण पोलिसांना खोटं सांगायची काय गरज होती? भाऊजी, मी सगळं काही विचार करूनच बोलली आहे. अगं, पण चुकीने ट्रिगर दाबला गेला असं का सांगितलंस तू? सरळ सांगून टाकायचं ना की तुला झेंडेवर संशय म्हणून. मग पुढे जे काही करायचं ते पोलिसांनी केलंच असतं. नाही भाऊजी, झेंडे सरांना शिक्षा मीच देणार आहे. ती संधी मी पोलिसांना नाही मिळू देणार. वहिनी, हो भाऊजी, त्या दिवशी सर अचानकच मला भेटायला आले होते. त्यांना यातलं काहीच माहिती नव्हतं. झेंडे सरांच्या माणसांनी माझ्यावर गोळी चालवली तेव्हा मला वाचवायला म्हणून सर मध्ये आले आणि म्हणून त्यांना गोळी लागली. आणि आय कांट बिलीव्ह झेंडे असं वागू शकतो. भाऊजी, आपण असं वागू किंवा आपण त्यांच्या विरुद्ध प्लॅन करू हे तरी कुठे झेंडे सरांना माहिती होतं. म्हणून झेंडे इतका इन्सिक्युअर झाला की त्याने तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. हो भाऊजी, सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर आल्यावर त्यांना त्रास होणारच होता. त्यांचं नुकसानही होणार होतं. ऑफिसमध्ये सुद्धा परांजपे सर आपल्याला येऊन मिळाले, मायरा मॅम आपल्याला येऊन मिळाल्या. ही त्यांची जुनी विश्वासातली माणसं होती जयदीप भाऊजी. ओ माय गॉड, गोष्टी इथपर्यंत येऊन पोहोचल्यात. म्हणजे चक्क ईशाच्या खुनाचा प्रयत्न. व्हॉट द हेल? नाही नाही, मला तिच्या आई बाबांना अपडेट केलंच पाहिजे. ते तर ऑलरेडी इतके गोंधळलेले आहेत. आता त्यांना पटेल माझंच बरोबर आहे ते. आय वॉज ऑलवेज राईट.
हा, जीवच घेतो तुझा आता. हा? ए, सोडा. का गोळी चालवली तू? आपने तो बोला था जो बीच में आएगा उसको टपकाने का है. बघ, विक्रांतला काय झालं ना, विक्रांतला काय झालं ना, तर तू आणि मी आहे. घेऊन जा ना. त्यांना इथंच गोळ्या घालीत. घेऊन जा. घेऊन जा.